इंडोनेशियावर निसर्गाने जणू प्रकोपच केलाय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली। गेल्या आठवड्यात इंडोनेशियातील जावावरील सेमेरूमधून मोठ्या प्रमाणात राख बाहेर पडली। पाऊस तर तिथे आधीपासूनच सुरू आहे। याच पावसामुळे आता तिथे मोठा पूरही आलाय। सुमात्राला या पुराचा सर्वाधिक फटका बसलाय। ते कमी की काय तर सुमात्रामध्येच भूकंपाचा धक्काही बसला। तर इंडोनेशियातील जावामध्येच आणखी एक ज्वालामुखी माउंट मेरापीही सक्रिय झाला। एकूणच आभाळही फाटलं आणि धरणीही आदरली। या नैसर्गिक आपत्तींमुळे इंडोनेशियामध्ये नेमकी कशी स्थिती आहे पाहूया एक रिपोर्ट। आभाळ फाटलं, धरणी कंपही झाला। इंडोनेशियाच्या सुमात्रामध्ये भीषण पूर, 6.6 तीव्रतेचा भूकंपही झाला। माउंट सेमेरू नंतर मेरापी मध्येही स्फोट। इंडोनेशियावर सध्या निसर्ग कोपलाय की काय असं दिसतंय, कारण इंडोनेशियाच्या उत्तर सुमात्रामध्ये मुसळधार पावसामुळे अचानक पूर आला। शिवाय भूस्खलन, दरडी कोसळण्याच्या घटनाही घडल्या। यात आतापर्यंत 49 जणांचा मृत्यू झालाय तर 67 जण बेपत्ता आहेत। पुरात अडकलेल्यांचं बचाव कार्य वेगानं सुरू आहे, मात्र संसाधनं त्रोटक पडतायत। गेल्या आठवड्याभरापासून इंडोनेशियाच्या उत्तर सुमात्रा बेटावर पावसानं अक्षरशः कहर केलाय। 22 ते 25 नोव्हेंबर दरम्यान सतत पाऊस पडतोय। बुधवारी सुमात्रा बेटावर सेनियार हे दुर्मिळ उष्णकटिबंधीय चक्रीवादळ धडकलं। त्यामुळे मलाक्का सामुद्रधुनी पाण्याखाली गेली आणि परिस्थिती आणखी बिकट झाली असं देशाच्या हवामानशास्त्र संस्थेनं सांगितलंय। रस्ते आणि दळणवळण पूर्णतः तुटल्यानं बचाव कार्यांमध्येही अडथळा येत असल्याचं अधिकारी सांगतायत। उत्तर सुमात्रातून सुमारे 8,000 लोकांना बाहेर काढण्यात आलंय। भूस्खलनाच्या ढिगाऱ्यांमुळे रस्ते बंद असल्यानं हेलिकॉप्टरद्वारे मदत आणि रसद व्यवस्था पुरवण्यात येते। अनेक जण स्वतः चिखलाच्या ढिगाऱ्यातून हाती लागेल ते सामान घेऊन सुरक्षित ठिकाणी जाताना दिसतायत। अगदी मानेपर्यंतच्या चिखलातून अनेकांनी मार्ग काढलाय। ग्रामीण भागात तर परिस्थिती अधिक बिकट झाली आहे। सुमात्रा प्रांतामध्ये आणखी पूर येण्याचीही शक्यता आहे। पश्चिम सुमात्रा आणि आचे या इंडोनेशियन प्रांतांना पुराचा सर्वाधिक फटका बसलाय। सिबोल्गा आणि मध्य तपानुली हे प्रदेश सर्वात जास्त प्रभावित झाले। सिबोल्गा आणि मध्य तपानुलीमधील लोकांशी संपर्क साधण्यातही अडचणी येत आहेत। पुढील काही दिवस आचे आणि रियाऊसह इतर सुमात्रन प्रांतांमध्ये आणखी पूर येण्याची शक्यता आहे, अशी माहिती इंडोनेशियन हवामान संस्थेनं दिली आहे। पाण्याच्या जलद प्रवाहामुळे अनेक घरांचं आणि इमारतींचं प्रचंड नुकसान होत आहे। काही घरं तर पत्त्याच्या बंगल्यांप्रमाणे पुरात कोसळून वाहत गेल्याची दृश्यही समोर आली आहेत। अनेक ठिकाणी घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे। तर पुराच्या पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की पडांग शहरातील गुनुआंग नागो प्रकल्प पूलही चक्क वाहून गेलाय। पहू आणि कुरांजी या उपजिल्ह्यांना जोडणारा हा पूल होता। पूल वाहून गेल्यानं या उपजिल्ह्यांचा एकमेकांशी संपर्क तुटलाय। तपानुलीमधील रहिवाशांच्या पूरग्रस्त घरांना भेट देण्यासाठी बचाव कार्यकर्ते नारंगी तराफा घेऊन जात आहेत। सध्या 5,000 नागरिकांची निवारा केंद्रांमध्ये सोय करण्यात आली आहे। 2,000हून अधिक घरं आणि इमारतींचं नुकसान झालंय, अशी माहिती इंडोनेशियाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली आहे। दक्षिण तपानुली जिल्ह्यातून 17 मृतदेह हाती लागलेत तर सिबोल्गा शहरात 8 मृतदेह हाती आलेत। मध्य तपानुलीमध्ये भूस्खलनामुळे अनेक घरं आणि इमारतींना फटका बसलाय। इथं एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झालाय। पकपक भारत जिल्ह्यातूनही 2 मृतदेह हाती लागलेत तर तिथं 5 जण बेपत्ता आहेत। नियास या छोट्याशा बेटालाही पुराचा मोठा फटका बसलाय। दरम्यान बेपत्ता नागरिकांचा आकडा पाहता मृतांची संख्या वाढण्याची भीती अधिकारी व्यक्त करतायत। आचे आणि पश्चिम सुमात्रामध्येही परिस्थिती बिकट झाली आहे। सेंट्रल तपानुली, सिबोल्गा, मंडेलिंग नटाल, साऊथ तपानुली, उत्तर तपानुली, दक्षिण नियास आणि पदांग सिडिम्पुआन इथं पूर आणि भूस्खलनाच्या घटना घडल्या। दरम्यान मुसळधार पावसानं झोडपून काढलेलं असतानाच इंडोनेशियातील आचे प्रांताजवळील सुमात्रा बेटावर गुरुवारी 6.6 तीव्रतेचा भूकंप झाला। युनायटेड स्टेट जिओलॉजिकल सर्व्हेनुसार भूकंपाचा धक्का सिम्युलू बेटावर 25 किलोमीटर खोलीवर होता। त्यामुळे नुकसानीचे किंवा सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही। भूकंपानंतर संभाव्य सुनामीचा कोणताही धोका नाही, असं हिंद महासागर सुनामी इशारा केंद्रानं स्पष्ट केलंय। मात्र या भूकंपानंतर अचानक पूर आल्याचंही स्थानिकांनी सांगितलंय। इतकंच नाही तर मध्य जावा प्रांताच्या सीमेवरील माउंट मेरापीमध्ये पुन्हा स्फोट झाला। बुधवारी हा स्फोट झाला, मात्र त्यामुळे सध्या तरी कोणत्याही हानीचं वृत्त नाही। ज्वालामुखीच्या हालचालींवर आणि तिथल्या घटनांवर बारकाईनं लक्ष ठेवलं जात आहे। हा ज्वालामुखी 2.4 दशलक्ष लोकसंख्येच्या योग्याकार्टा शहराच्या उत्तरेस अंदाजे 28 किलोमीटर अंतरावर आहे। 1548 पासून नियमितपणे इथं उद्रेक होताना दिसत आहेत।
गेल्या आठवड्यातच जावा बेटांवरील सेमेरू ज्वालामुखीतूनही मोठ्या प्रमाणात राख बाहेर पडली होती. आतापर्यंतच्या सर्वात भीषण स्फोटानं इंडोनेशियाचं जावा बेट हादरलं होतं. इंडोनेशियाच्या सरकारनं सर्वाधिक उच्च प्रतीचा इथं अलर्ट जारी केला. या उद्रेकानंतर अनेक गावं रिकामी करावी लागली. पूर्व जावामध्ये पर्यटन स्थळ बालीपासून सुमारे 310 किलोमीटर दूर हा सेमेरू ज्वालामुखी आहे. उद्रेक झाला तेव्हा ज्वालामुखीतून खडक, लावा, वायूचं मिश्रण असलेली राख बाहेर पडली. उष्ण ढग पृष्ठभागापासून सुमारे 2 किलोमीटरपर्यंत वर आले. तर देशाच्या आपत्ती संस्थेनं नोंदवलेल्या माहितीनुसार राखेचे लोट हवेत 13 किलोमीटरपर्यंत वर उडाले. दरम्यान अनेक गावांमध्ये राख पसरली, मात्र यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र राखेमुळे अनेक घरांचं मोठं नुकसान झालंय. काही ठिकाणी जमीनही खचली आहे. तर गावातील दगडांवर राख पडल्यानंतर ते प्रचंड प्रमाणात तापल्याचंही दिसलं. लुमजांग जिल्ह्यातील सुमारे 300 नागरिकांना या ज्वालामुखीमुळे निवारा केंद्रांमध्ये स्थलांतरित करावं लागलं. तर सुमारे 170 गिर्यारोहकही अडकले होते. त्यांना सुखरूप वाचवण्यातही यश आलं. इंडोनेशियामध्ये गेल्या काही दिवसांपासून एकामागोमाग एक नैसर्गिक आपत्तींची मालिकाच सुरू आहे. अर्थात इंडोनेशियाच्या भौगोलिक स्थानामुळे या आपत्ती इंडोनेशियाच्या पाचवीलाच पुजलेल्या आहेत. इंडोनेशिया पॅसिफिक रिंग ऑफ फायर या भूभागात येतो. इथं प्रचंड भूवैज्ञानिक आणि टेक्टॉनिक घटना घडत असतात. त्यामुळे इथं अनेक सक्रिय ज्वालामुखी आहेत. वारंवार भूकंपही येतात. इंडोनेशियामध्ये सुमारे 400 ज्वालामुखींपैकी 121 सक्रिय ज्वालामुखी आहेत. सेमेरू आणि माउंट मेरापी हे सर्वाधिक सक्रिय ज्वालामुखी आहेत. इंडोनेशिया हा 17,000हून अधिक बेटांचा देश आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्तींचा परिणाम अनेक ठिकाणी जाणवतो. मोठ्या लोकसंख्येवरही होतो. इंडोनेशियात साधारणपणे ऑक्टोबर ते एप्रिल दरम्यान अचानक हवामानात बदल होतात. त्यामुळे पूर आणि भूस्खलनासारख्या आपत्ती घडतात. जंगलतोड आणि इतर कारणांमुळे इथं पर्यावरणाचा ऱ्हास होतोय. परिणामी नैसर्गिक आपत्तींची तीव्रता वाढतीये. तसंच हवामान बदलामुळे नैसर्गिक आपत्तींची वारंवारता आणि तीव्रता वाढतीये. सध्या इंडोनेशियामध्ये प्रचंड पुरामुळे मोठी हानी होतीये. केवळ इंडोनेशियाच नाही तर मलेशिया, थायलंड इथंही पावसानं असाच हाहाकार उडवून दिला. थायलंडमध्ये तर गेल्या आठवड्यात आलेल्या पुरामुळे सुमारे 99 जणांचा मृत्यू झाला, तर गेल्या 2 दिवसात 33 जणांचा मृत्यू झालाय. व्हिएतनामलाही मुसळधार पावसासह पुरानं झोडपून काढलंय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.